पंतप्रधान इंदिराजींनी सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करण्याचे आदेश देऊन पाकिस्तानी गैरकृत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पूर्व पाकिस्तानातील हिल्ली येथे झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानी लष्कराची 3 ठाणी उद्ध्वस्त करून भारतीय लष्कर पाहिले पावर माझ्याकडे ती काय बने असली दादा आणि नंतर हरतात आपले संघ. सर सर काय व्यंकटराव जोर कस चालली लढाई? हा असंच पळपळू हा नाही पाहिजे बडवीचानला. अयो यो बाबा तर म्हणतोय कोणची तर रेषणी ओलांडली आपल्या लोकांनी. अरे आत्ता खरा दणका उडेल. काय झालं? तसेच पूर्व पाकिस्तान अंतर्गत हिंसाचारात वाढ होत असून मुक्तीवाहिनीच्या सैनिकांनीही जोरदार प्रतिकार करत महाराजानं गेल्या वेळेलाच सांगितलं होतं लोकांची हाय लागली पूजा घाला. पण तुम्हालाच न गेले कृपा झालेलं म्हणे पैसा आल्यावर बघू. पैसा नाही मिळत तर कशाला करता वाचले नोकरी. मेलेल्या लोकांच्या तारांची चिट्ट्याच पोचवत राहावं त्यांच्या घरी. कामून लागणार नाही त्या बाया माणसाची हाय. त्यामुळेच पाळणं हाला ना आणि हसलीच नोकरी गोड वाटते. चुकीचं बोलते का होता मी? काय झालं बाहेर जाऊन बसायचं. किती वर्ष झाले हो लग्नाला घरी पाळणा हाला ना. मला बी वाटते की लेकरू असावं त्यात वाईट काय. मला 3 लेकरं झाली. मायला लहान असून 2 लेकरं आहेत. व्यंकटराव ताक. काय मर्दा काय झालं तोंड पडायला? आणि मग कसला विचार करतो एवढा? टाकले विकले काही म्हणले काय? काम करू वाटत ना मला. आता हे मधीच काय? काल तार घेऊन गेलतो एका घरी. हां तिथली बाई पोटूशी येते. हां तिचा नवरा तिकडं लढाईत मेला. समोर तार वाचून दाखवताना मला यमदूत असले का तच वाटत होतं. रडणं जाई नाही अजून माझ्या डोळ्यापुढं. आजच्या होणार नाही. पण त्याच्यात तुझी काय चुकायले का? आता तिचा नवरा मेला म्हणून तू नोकरी कशामुळे सोडायची?
आणि तू नाही दिलं तर दुसरं कोणतरी दिलंच की. नवीन नवीन थोडं असं वाटतंय, पुन्हा नाही काय वाटायचं. आणि पुन्हा नोकरी सोड म्हणलं तरी मी सोडणार नाही. अजून किती माणसं मेल्यावर संपती लढाई. रावसाहेब जाधवचं घर कुठे रे? का चिट्टे आहे का? नाही तार आहे. अयो तार पांड्या इले. अरे रावसाहेबांच्या तार आल्या तार. अरे भरपूर तार आल्या रे. रावसाहेबांच्या तार आल्या. राम राम. राम राम राम. कुठं पण ते ह्याचं रावसाहेब जाधवचं घर कुठं? रावसाहेब जाजू घर होय. काय चिठ्ठी आहे का? काम होतं जरा. असं 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 रावसाहेब जाजू घर बघा. तिकडून तुम्ही असं गेलं का नाही पुढं तिथून तर ते खाल्या पलीकडल्या अंगाला नाही का एक लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाखालून सरळ खाली जाऊ तिकडं. तिथे गेलं का नाही एक हापसा आहे पुढं. त्या हापशाच्या पुढून परत वरल्या अंगाला जायचं. तिथं एक लोहाराचं घर आहे. आणि त्या लोहाराच्या घरापासून पुढे गेलं का नाही पुन्हा एक कट्टा आहे. त्या कट्ट्याच्या पार मागच्या बाजूचं घर म्हणजे रावसाहेब जाधवचं घर. आणि तसं मी तिथे गेल्यावर कोण बी सांगेल तुम्हाला. हा येऊ का? बारके काय? त्या रावसाहेब जाधवचं घर कुठे रे? तिकडे दाखवतो का? सायकल बसवता का? बस की. तुमचं गाव कोणतं? धारेवाडी. रावसाहेबांना चिठ्ठी येणं कसं काय झालं? चिठ्ठी द्यायला रावसाहेबांना चारी भावला लागतं का? लय खात्र येतो. लढायला जातो लढायला. कधी कधीच येतो गावात. मी बी मोठं झालो ना आता संघ लढायला जाणार आहे.
कोण गेले? शिव्या गेले शिव्या. घरचे गोप्या गेले. मेले लोकांच्या तारांची चिट्ट्याच पोचवत राहत त्यांच्या घरी. आणि असलीच नोकरी गोड वाटते. कामून लागणार नाही त्या बाया माणसाची हाय. हरी ही तार नाही आपल्या रुक्मिणीची तार आहे. मुलगा झालाय तिला. म्हणजे काय पिसलं काय तुझं? अहो आनंदाची बातमी आहे. अरे शहाजी मामा झाला तू, अण्णा आजोबा झाला तुम्ही, अक्का आजी झाला तुम्ही. बघू तर इकडे वाचाही नाही काही नाही धरून ठेवली. अरे रुक्मिणीला मुलगा झाला, मामा झाला तू, अण्णा आजोबा झालेत. नारळ तरी फोडा की. मामा झालं की कोण घेत रे बोलवायला? काय आमच्याचं गाणे फायदा केली. अरे तू बस ना. बसतो. नाही नाही ए जा रे साखर घेऊन ये. उगत तारांबर झाली सगळ्यांची. आमची रुक्मिणी बी अशी आहे ना, चिठ्ठी पाठवाय सोडून तार धाडली. आम्ही उगाच हरीची तार आहे म्हणून घाबरलो. माझा मोठा भाऊ आहे मिलिटरीत, आणि त्याच्यात लढाई सुरू आहे म्हणल्यावर काय कोणाला घरात नीट जेवण बी जाय नाही. आणि त्यात आमचं अन्न नीट जेवण बी ह्याला द्या. गुरुजी तुम्ही काय नवीन वाटतं? हा महिन्यात झाला. कोणच्या गावचे तुम्ही? धालेवाडी. धालेवाडी म्हणजे ते मळवंडी बसलं का? हा. चहा घेऊन जाऊ सर. नाही लांब जायचं आता. अहो काय वेळ लागतोय त्याला? थोड्यात नाही इकडे आलो परत घेतो की चहा घ्या. येतो. राम राम. येतो काय? बस. बाबा आम्ही म्हणलं होतं का नाही, आमचा हरिभाऊला खातर आहे, त्याला काहीच होत नाही. नाव काय तुझं? सुरेश. सुरेश. कुठं रे सुरेश? हा उतरा मला इथे, तिथेच उतरा. हा इथे. पुन्हा काय आमच्या गावाला?
पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली आहे. दोन्ही राष्ट्रांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान इंदिराजी यांनी भारतीय सैन्याचे आणि मुक्ती वाहिनीच्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे.